महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी प्रणित ढोले आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज मॅक्स महाराष्ट्राची वर्धा जिल्ह्यातली टीम वायफळ या गावामध्ये पोहोचलेली आहे. इथे आपण एका महत्त्वाच्या विषयावर आज बोलणार आहेत. पारंपरिक शेत्या आपण वर्षगत बघितल्या असेल आणि त्याच्यामध्ये नफा तोटा या सगळ्या बाबींच्या गोष्टीला शेतकऱ्याला समोर जावं लागते. मात्र आज वायफळ या गावामध्ये एक आगळीवेगळी एक शेती आपल्याला तुम्हाला दाखवू इच्छितो आणि ही शेती रेशमची शेती आहे. कोल्हापूर भागामध्ये असू द्यावा या पश्चिम भागामध्ये असू द्यावा इतर भागामध्ये ही रेशमच्या शेतीला जे आहे मोठा पुढाकार देण्यात आलेला आहे. मात्र विदर्भात देखील आज आपण वर्धा जिल्ह्यातल्या वायफळ या गावामध्ये आणि इथे देखील रेशमची शेती जी आहे गेल्या 25 वर्षापासून एक शेतकरी करतात आहे. मात्र त्यांना काय गोष्टीला सामना जावं लागतं किंवा रेशमची शेती कशा पद्धतीने उपयोगी ठरते आज आपण त्यांच्या जमानी जाणून घेणार आहात. मी मागील 24-25 वर्षापासून ही रेशमाची शेती करीत आहे. कुठून तुम्हाला हे प्रोत्साहन भेटलं शेती करण्यासाठी? तसं पाहिलं तर जिल्हा रेशीम कार्यालय वर्धा, तसं तर या रेशीम उद्योगाचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय आहे. मला जे मार्गदर्शन मिळालं ते जिल्हा रेशीम कार्यालय वर्धा येथूनच मिळालेलं आहे आणि तेव्हापासून मी रेशीम उद्योगाकडे वळलेलो आहो. पण मात्र मला असा प्रश्न आहे की तुम्हाला कसं कळलं की हे रेशीम शेती तुम्हाला करायची म्हणून? नाही, आजकाल जे इतर पारंपरिक शेती आहे आणि त्या शेतीला पारंपरिक शेतीला बगल देत आपल्याला आपल्या आईवडिलांनी जे आपल्याकरता शेती वगैरे करून ठेवलेली आहे त्यातच काही नवीन करता येईल का बुवा, आणि हे जे पारंपरिक पिकाची आजची जी अवस्था आहे याला फाटा देत जर आपल्याला त्याच शेतीमधनं आपला कौटुंबिक उदरनिर्वाह चालण्यासाठी जे काही आपल्याला दुसरं पिकवता येईल त्या उद्देशाने किंवा तो उद्देश मनात घेऊन मी या रेशीम शेतीकडे वळलेलो आहे. आता साधारण म्हणजे तुम्हाला नफा तोटा कशा पद्धतीने या रेशमची शेती करताना बघितलं? नाही, नफा तोटा जर आपण बघितलं इतर शेती जी आहे ती सगळी विदर्भातली जर शेती बघितली तर पूर्ण ही आसमानी सुलतानी संकटांनी वेढलेली आहे. त्यामध्ये ऊन वारा पाऊस वादळ गारपीट अतिवृष्टी ओला दुष्काळ सुका दुष्काळ या सगळ्या संकटांनी ह्या शेतकरी पूर्ण डबघाईला आलेला आहे. आणि या शेतकऱ्याला काहीतरी शेतीतून नवीन करता यावं बा किंवा आपण नवीन काहीतरी करावं म्हणून हा मी रेशीम उद्योग निवडलेला आहे. कारण की हा जो उद्योग आहे हा 4 भिंतीच्या आत करण्यात येणारा उद्योग आहे. त्यामुळे जे नैसर्गिक संकट आहे त्या नैसर्गिक संकटापासून कमीत कमी 80 ते 90% शेतकऱ्याचं जे पीक आहे ते सुरक्षित असते. नाही, हे जो बरोबर आहे, असे शेतकरी बरेच शेतकरी मला मिळाले. पण शेवटी काय आहे, कुठल्याही संकटावर मात करणं हे जिवंत राहूनच आपण करू शकतो. आत्महत्या करून किंवा जीव गमावून कुठल्याही संकटावर मात करता येत नाही. असे शेतकरी माझ्याकडे बरेच आले आणि आज बरेचसे शेतकरी आमच्या गावामध्ये किंवा वर्धा जिल्ह्याच्या परिसरामध्ये रेशीम उद्योग करीत आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे कमीत कमी 250 ते 300 एकर लागवड, अंदाज कमी जास्त असू शकतो, 250 ते 300 एकर लागवड हयात आहे आणि जवळजवळ 150 ते 200 शेतकरी या रेशीम उद्योग वर्धा जिल्ह्यामध्ये करीत आहे. प्रशासनाकडनं शासनाकडनं तुम्हाला हे रेशम शेती करताना काय अनुदान? बरेचसे अनुदान शासनाचे आम्हाला प्रशासनाच्या माध्यमातून मिळालेले आहे आणि मिळत पण आहे. पण ते काय सरकारी काम आणि 12 महिने थांब, परंतु रेशीम उद्योग केल्याने अनुदान मिळते हे गोष्ट खरी आहे. पण अनुदानासाठी रेशीम उद्योग करावं या मताचा मी नाही आहे. नैसर्गिक जे लहरी वातावरण आहे त्याच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर आपल्याला जे रेशीम शेती जी आहे ती रेशीम शेती सगळ्यात उत्तम एक पर्याय आहे की शासनाने जे शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं जे धोरण स्वीकारलेलं आहे त्याच्या हिशोबाने तुतीची लागवड करून शेतकऱ्यांनी रेशीम कोशेचे उत्पादन घ्यावं असं जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे आम्ही प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना आवर्जून सांगत असतो. आणि माझ्या जवळपास 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आतापर्यंत आम्ही 700 ते 800 शेतकऱ्यांना हे तुती लागवड करून रेशीमचे कोश उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केले. याच्या मागचं एकच कारण आहे की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनी रेशीम शेतीकडे वळावं आणि दरमहा उत्पन्न घ्यावं हे एकंदरीत आम्ही शेतकऱ्यांना सांगत असतो. आणि जे पारंपरिक पिकामध्ये जे एखादं पीक जर वाया गेलं तर वर्ष वाया जातं आहे, तर रेशीम शेतीमध्ये तसं नाही. रेशीम शेतीमध्ये तुम्हाला एका महिन्याचे एक पीक असल्यामुळे एखादं जरी पीक खराब झालं आहे किंवा बाद जरी झालं तर 10 ते 15 दिवस किंवा 1 महिना वाया जातो, त्याच्यात वर्ष वाया जात नाही. आणि
एकदा लागवड केली तर साधारणतः 15-16 वर्षापर्यंत आपल्याला याच्यावरनं पीक घेता येते. त्याच्यामुळे जे आपले जे पारंपरिक पीक आहे त्याला थोडंसं ते सुद्धा करायचं आहे, करू नये असं नाही. पण काही आपण 1-2 एकर जर तुतीची लागवड केली तर याच्यामध्ये आपल्याला निश्चितच मोठ्या प्रमाणात लाभ होतो. आता जवळजवळ मला 24-25 वर्ष हा उद्योग करायला झालेले आहे. तर सुरुवातीला काय होतं की शासकीय खरेदी होती आणि जिल्हा रेशीम कार्यालयच ही कोशाची खरेदी करत होतं. पण आता मागील 10 ते 15 वर्षापासून प्रायव्हेट जे व्यापारी आहेत, जसे आमच्या काही छत्तीसगडचे आहे, MP चं आहे, हैदराबादचे आहे, कधीकधी आम्ही रामनगरला ग्रुप वाईज माल घेऊन जातो. तर माझं म्हणणं असं आहे की शासनाने याला एक अडगळीत पडलेला उद्योग न समजता शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बळकट करण्याकरिता हा उद्योग खरोखरच चांगला आहे. तर माझं मागील 5-6 वर्षापासून जसं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये जे शासकीय कोष खरेदी बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे, तशी आपल्या विदर्भामध्ये आज आपला 11 जिल्ह्याचा विदर्भ आहे. तर या विदर्भामध्ये कुठेतरी शासकीय बाजारपेठ व्हावी या मताचा मी आहे आणि शासनाने याकडे लक्ष पुरवावं अशी माझी आग्रहाची विनंती राहील. हे बघा आता जे पारंपरिक पीक आहे, कपाशी झालं, सोयाबीन, चना, गहू, हे वर्षातनं 3 महिने 4 महिने किंवा कपाशीसारखं पीक हे वार्षिक पीक आहे. तर रेशीम उद्योग हे असा आहे की 1 एकर जर आपण लागवड केली किंवा 1.5 एकर लागवड केली तर हे एक 26 ते 1 महिन्याचं 26 दिवस ते 1 महिन्याचं हे रेशमाचं पीक आहे. आपण जर 1.5-2 एकराची लागवड केली तर आणि एकर भरायचं जर 2 सलग भाग पाडले तर या उद्योगाचं किंवा जे बॅच घ्यायचं प्रमाण असते ते दर महिन्याला आपण पीक घेऊ शकतो आणि दर महिन्याला आपल्याला आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक मिळकत रेशीम उद्योगातून आपल्याला मिळू शकते. एकदम बरोबर आहे. परंतु आपल्या विदर्भामध्ये मार्चच्या नंतर हे तापमान आहे ते वाढलेलं असते. तर वाढलेल्या तापमानात रेशीम उद्योग करणं थोडं अडचणीचं जाते. तेव्हा मार्चपर्यंत शेतकरी आणि ज्यांच्याकडे ओलीत व्यवस्था, खास करून काय आहे की आपल्याकडे लोड शेडिंगचा खूप मोठा प्रश्न आहे. हे जर लोड शेडिंग नसलं किंवा वीज पुरवठा जर व्यवस्थित असला तर तो शेतकरी त्याच्या रेशीम संगोपन गृहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते लावून तो शेड थंड करू शकतो आणि उन्हाळ्यात पण पीक घेऊ शकतो. असे बरेचसे शेतकरी आहे जे यावर मेहनत करतात आणि उन्हाळ्यात पण पीक घेतात. नाही, तोच मी जो प्रश्न अगोदर मांडला की महत्त्वाचं म्हणजे लोड शेडिंग. या उद्योगामध्ये काय आहे की टेम्परेचर आणि आर्द्रता, त्या अळीच्या जीवनाला लागणारं टेम्परेचर आणि आर्द्रता, टेम्परेचर असते 25 ते 30च्या दरम्यान असावं लागते आणि जी आर्द्रता आहे, ओलावा आहे, तो 75 ते 85% दरम्यान असावा लागतो. तर एवढं जे टेम्परेचर किंवा ह्युमिडिटी मेंटेनन्स करण्याकरिता नैसर्गिक तर ते होणार नाही. त्यासाठी आपल्याला कृत्रिम काहीतरी साहित्य वापरावं लागेल आणि त्यासाठी पाणी आणि लाईट ही महत्त्वाची ठरते. साहेब, तसं जर पाहिलं तर आपण जर 1 एकराची लागवड केली तर एकर भराच्या लागवडीमध्ये एका वेळेस कमीत कमी 200 ते 250 अंडीपुंज म्हणजे 1.5 ते 2.25 क्विंटल कोश निघायला पाहिजे. आणि आजचा जर मार्केट भाव पाहिला 300 ते 350 आहे, 150 किलो जर कोश निघाले तर 15 दुनी 30 ते 35 हजार रुपये महिन्याचे त्याला मिळू शकतात. आणि याचा जर खर्च पाहिला तर कमीत कमी 30-35 हजाराच्या पाठीमागे साधारणपणे 20% खर्च आपण पकडला तर 6 ते 8 हजार रुपयाचा खर्च येऊ शकतो आणि उरलेला जो निव्वळ नफा आहे तो शेतकऱ्यांना मिळू शकतो. मोठी बाब म्हणजे 20 ते 22 हजार रुपयाचं जर प्रश्नचिन्ह निर्माण जो होतो किंवा जे पारंपरिक शेत्या करतात त्यांना 6-6 महिने प्रश्न जो आहे लोटून धरावं लागतं की अतिवृष्टी आली तर मग त्याच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम होतं, पीक जे आहे नसा होऊन जातो. मात्र रेशीमच्या शेतीमध्ये महिन्याला तुम्हाला पगार टाईप जे आहे पैसे मिळू शकतात. मात्र त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. शेतकरी जो आहे विदर्भामधला हवालदिल फक्त पाऊस आणि पाणी आणि इलेक्ट्रिक या 3 गोष्टीमुळे होतो आहे. अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात दिसून पडते. मात्र जोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये प्रवेश घेणार नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला रेशीमच्या शेतीबद्दल विशेष कळून जोपर्यंत तुम्ही या सगळ्या संगोपन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला रेशीमची शेती लक्षात येणार नाही. आणि जसं सरांनी सांगितलं, जसं शेतकऱ्यांनी सांगितलं आपल्याला की 22,000 रुपयापर्यंतचा जो आहे प्रॉफिट जो आहे महिन्याला शेतकऱ्याला होऊ शकतो जर हा रेशीमची शेतीमध्ये त्यांनी पाय टाकला तर. प्रणय ढोले, मॅक्स महाराष्ट्र, वर्धा.